नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात होता। आरोपीने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी करत खंडणीची मागणी केली होती। याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचत आरोपीला अटक केली। तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या इसम हा कुख्यात गुन्हेगार असल्याचेही समोर आले। आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहे। महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन सतर्क असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आलाय। यामध्ये महिला आहे इक्वारी राहते, त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा एक प्लॉट होता जो त्यांनी विकला। तो प्लॉट विक्रीमध्ये यातील जो आरोपी आहे त्यास त्यांनी तिने मदत करायला सांगितले होते आणि त्या बदल्यात त्यांनी या प्लॉट विक्रीच्या व्यवहारात तिला कुठली मदत केली नव्हती का त्याचा कुठलाही संबंध नव्हता। तो संबंध नसताना सुद्धा तिच्या प्लॉट विक्रीनंतर त्या व्यवहारात ते 50,000 रुपये मला दे म्हणून तिला वारंवार धमकावत होता। घटनेच्या दिवशी सुद्धा तो तिच्या घरी आला। घरी आल्यानंतर त्याने तिला अश्लील शब्दात तिच्याशी बोलून मागणी करून तिने त्यास नकार दिल्यानंतर तिला माझ्या व्यवहाराचे मला 50,000 रुपये दे, तिने ते पैसे देण्यास सुद्धा त्याला नकार दिला। त्यानंतर त्याने चाकू काढून पैसे दे नाही तुला तुझ्या मुलाला सुद्धा मी जीवाने मारून टाकेल अशी धमकी दिली। त्यानंतर तो निघून गेला। सदर गुन्ह्यात रिपोर्ट प्राप्त होता, त्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्हा नोंद करून त्यातील आरोपी मोनू सुरेंद्र समुद्रे यास अटक केलेली आहे। सदर आरोपीचा 3 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। PCR दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्याचं नेमकं कारण आणि गुन्ह्यात काही तपासात जे काही निष्पन्न होईल ते पूर्ण तपासामध्ये येईल। आता सर, अटक केलेल्या आरोपीचं काय पार्श्वभूमी रिकॉर्ड समोर आला आहे का? हो, अटक आरोपी हा रेकॉर्डवरची गुन्हेगार आहे। तर तो 2 महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेला आहे। किती वर्षाची शिक्षा भोगून तो बाहेर? प्रत्येक माहितीनुसार जवळपास 8 वर्ष तो जेलमध्ये होता।